आता संविधानाचं कलम क्रमांक 2 बघूया. कलम 2 मध्ये काय आहे? तर नवीन राज्य भारतीय संघात सामील करून घेणे किंवा नवीन राज्यांची निर्मिती करणे. ॲडमिशन ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट्स. आता इथं 2 मुद्दे आहेत कलम 2 मध्ये. एक आहे ॲडमिशन आणि दुसरा आहे एस्टॅब्लिशमेंट, म्हणजे सामील करून घेणे आणि नवीन राज्यांची निर्मिती करणे. आता इथे ॲडमिशन किंवा सामील करून घेणे याचा अर्थ काय होतो की हे परकीय प्रदेशाबद्दल आहे. म्हणजे एखादा परकीय प्रदेश असेल आणि तो जर आपल्या भारतीय संघात जर समाविष्ट करायचा असेल तर त्याला ॲडमिशन म्हणायचं. आणि नवीन राज्यांची निर्मिती म्हणजे काय? ह्या कलम 2 प्रमाणे जर नवीन राज्यांची निर्मिती करायची असेल तर जो परकीय प्रदेश आपल्या भारतीय संघात समाविष्ट केला त्याला जर डायरेक्ट राज्याचा दर्जा द्यायचा असेल तर त्याला म्हणायचं राज्यांची निर्मिती करणे. कलम 2 प्रमाणाची. म्हणजे पुढे जाऊन कलम 3 प्रमाणे पण एखाद्या नवीन राज्याची निर्मिती आपण करू शकतो, पण त्याचा अर्थ वेगळा आहे. त्या कलम 3 प्रमाणाचे नवीन राज्य आपण कसं निर्माण करू शकतो? तर आहे विद्यमान राज्यामधूनच एखादं नवीन राज्य तयार करू शकतो. पण हे कलम 2 नुसारची नवीन राज्य निर्मिती आहे ती जे नवीन परकीय प्रदेश आहेत तो सर्वप्रथम भारतामध्ये समाविष्ट करायचा आणि त्याला जर डायरेक्ट नवीन राज्याचा दर्जा द्यायचा असेल तर त्याबद्दल आहे. आणि हे कोण करू शकते? तर संसद कायदा करून ह्या गोष्टी करू शकते, ॲडमिशन आणि एस्टॅब्लिशमेंट. आता काही उदाहरण द्यायचं झालं तर गोवा अगोदर पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, पण 1961 मध्ये तो भारतामध्ये सामील करून घेण्यात आला. तो कलम 2 वापरून सामील करून घेण्यात आला आणि नंतर 1987 मध्ये गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.